मुंबई एसटी बँकेत तुफान राडा झालाय। सदावर्ते समर्थक शिंदे समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे। शिवसेनेचे 5 जण जखमी झाले तर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या मीटिंगमध्ये हा तुफान राडा झालाय। फ्रीस्टाईल हाणामारीनंतर पोलीस केसही झालेली आहे। अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्यानं या मीटिंगमध्ये अक्षरशः फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली। संचालक मंडळाच्या सदावर्ते गटानं अक्षरशः बाहेरून बाया बोलवून त्यांच्या हातून संचालक मंडळाच्या अडसूळ गटाला तुफान मारहाण केली। महिलांना बोलवून ही हाणामारी केली। मंडळाच्या अडसूळ गटाला तुफान मारहाण केली। शिव्यांचा अक्षरशः पाऊसच पडलाय। तर लाथाबुक्क्यांनी तुडवल्याचंही समोर आलेलं आहे। यात शिवसेनेचे 5 जण जखमी झाले। त्यांच्यावर नायर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। सदावर्ते शिंदेच्या पॅनलमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं कळत आहे। दृश्य आपण पाहतोय। एसटी बँकेच्या बैठकीत मोठा राडा झालेला आहे। व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून ही हाणामारी झाल्याचंही कळतंय। सदावर्ते समर्थक शिंदे समर्थकांमध्ये ही हाणामारी झालेली आहे। शिवसेनेचे 5 जण जखमी झाल्याचं कळतंय। त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आहे अडसूळ गट आणि सदावर्ते गट एकमेकात भिडले होते। नक्की काय झालं होतं ते आपल्याबरोबर संचालक आहेत, शिवसेना गटाचे संचालक आपल्याबरोबर। नक्कीच तुम्ही स्पॉटला होतात, नक्की काय घडलं होतं? मी बालाजी शिंदे, संचालक एसटी कोऑपरेटिव्ह बँक मुंबई। आज नियोजित बैठकीसाठी आम्ही 11 वाजता सभागृहामध्ये हजर झालो असता सभागृहामध्ये दुसरे बाहेरचे 2 सभासद येऊन आमच्या संचालकावर मारहाणीचा प्रकार ओढवलेला आहे। आज इतिहासामध्ये पहिली वेळेस लाजिरवाणी गोष्ट झालेली आहे। आज आम्ही जर असं होत असेल, आमच्या जीवाला जर धोका असेल तर आम्ही यापुढं संचालक म्हणून काम करणं आम्ही कदापि शक्य होणार नाही आहे। आमच्या यामध्ये जे बँकेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्याची चौकशी होणे गरजेचं आहे। याची आम्ही सहकार आयुक्त, सहकार मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पण ही माहिती आम्ही कळवलेली आहे। तरी पण हे बँकेमध्ये अनागोंदी कारभार करत आहे। आणि काय झालं होतं नक्की? तुम्ही काय प्रकार समोर आणला होता? विनाकारण मारहाण केलेली आहे साहेब। आता आम्ही कसं भ्रष्टाचाराचा जे आम्ही आवाज उठवत आहे त्याच्या राग अनावर होऊन आम्हाला मारहाण केलेली आहे। तुमची पुढची स्टेप काय असणार? पुढे काय करणार तुम्ही? पुढे कसं आहे, आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संचालक पदाचा कुठलाही कारभार आम्ही करणार नाही। याची चौकशी झाली पाहिजे आणि आमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आमच्या सर्व 9 संचालकांना सरकारतर्फे आम्हाला संरक्षण मिळावं आम्ही गृहमंत्र्याकडे आम्ही आज निवेदन करणार आहे। आता आम्ही तक्रार करण्यासाठी नागपाडा पोलीस स्टेशन येथे आलेलो आहे। नक्कीच हे होते संचालक आणि यांनी सांगितलेलं आहे का आमच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे आम्हाला आता तिथपर्यंत संरक्षण मिळत नाही किंवा याचा ठोस त्याच्यावर पावलं उचललं जात नाही तोपर्यंत संचालक पदाचं काम आम्ही करणार नाही असं ठाम मतावरती आलेले आहेत। आता ह्या दोन्ही गटच्या लोकांची जे आहे ते चर्चा सुरू आहे। दोघांकडच्या गटातले माहिती मिळवण्याची पोलिसांची प्रक्रिया सुरू आहे। आता ह्यातून काय बाहेर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ सागरसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।